हा भाऊ काय सांगा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज सालाबादप्रमाणे भीमनगर भावसिंगपुरा विठ्ठलनगरमध्ये आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते निवडण्याची महत्त्वाची सर्वसाधारण सभा आम्ही आज घेतलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, भीमनगर, भावसिंगपुरा, पेठेनगर भागातून सुद्धा आम्ही मोठ्या जल्लोषात भीमनगर भावसिंगपुरामधून एक भीमरथ काढत असतो. मागच्या वर्षी 24वं वर्ष होतं आणि हे 25वं वर्ष आहे. त्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भीमनगर या भागातून मागील 24 वर्ष आम्ही वर्ग न घेता कोणीही वर्ग न घेता खर्चातून आमच्या मंडळाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांची मोठी जयंती साजरी करत असतो. त्यामध्ये महात्मा फुलेची जयंती साजरी करत असतो. परंतु आम्ही नगरमध्ये नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता वर्गणी न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होत आहे. आम्ही हे छोटंसं रोपटं लावलं. वर्गणी घेता जयंती कशी साजरी करायची, मग आपल्या खिशातून जयंती साजरी करायची. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वर्गणी न घेता साजरी केली. अगोदर सर्व कार्यकर्ते पावत्या घेऊन फिरायचे, घाबरायचे. आम्ही जे लावलं बाबासाहेबांची धूमधडाक्यात साजरी करायची. आता वर्ष झालं आहे आणि आज त्याला 20 वर्ष पूर्ण आहे. माझा उद्देश होता, मला वाटतं सफल झाला. कोणत्याही वसाहती आपले जे कार्यकर्ते आहेत ते न घेता वर्ग न घेता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतात, मोठ्या उत्साहात साजरी करतात. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती एक दिवस साजरी करत नाही तर 1 तारीख ते 14 तारीख 1 तारीख ते 14 तारीख हे 14 दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतो. त्यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लेझिममध्ये सहभाग घेतात. 200 मुलांचं लेझिम पथक, जम्बो लेझिम पथक आमच्याकडे असतं. सर्वांना आपण मोठ्या उत्साहपूर्वक अभिमानाने जयंती साजरी करत असतो. आपण आपल्या माध्यमाच्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये हे की आमच्या जयंती कशी होती आणि इतर समाजाला देवीच्या समोर वेगवेगळे नृत्य करतात, दांडिया करतात. मग दिवस हे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त काट्या तलवारबाजी शिकवत असतात. महिलांना ठिकाणी व्यासपीठ करून देतो, सुद्धा करून देतो. आणि जे कार्यकर्ते नवीन जे मध्ये काही कलागुण त्या गुण दाखवण्याची जबाबदारी अध्यक्षावर टाकून त्यातून नवीन मुलं जसं की दाखवतात, स्पर्धा असते, स्पर्धा असते. 15 दिवस सतत ठिकाणी या ठिकाणी येऊन आपल्या माध्यमातून हे सर्व महाराष्ट्र दाखवावं की बाबासाहेब आंबेडकर जयंती कशी असते. माझी भव्य होता मालिके पुतळा होतोय. स्ट्रक्चरवरच 5 कोटी झाले. याबद्दल आपलं माहित असतं की सत्ता जी आहे आम्ही
काम सुरू झालं होतं 2 पूर्वी, तर सांगितलं होतं की 14 पर्यंतच काम, परंतु काय अडीअडचणी आल्या. आणि त्याचं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, त्याच्या माध्यमातून याविरुद्ध आम्ही पाहिली की मंदिराचं मोठ्या मठात उद्घाटन होईल, परंतु ते लागले की बाबासाहेब आंबेडकरांचं जरी स्ट्रक्चर वेळ असलं तर लोकांना ते होणार नाही, म्हणून आम्हाला वेळ आणि किती व्हायला लागलं तुम्हीच आता मला नाही. मागे सांगितलं होतं की 5 मंजूर आहेत, तसं पुतळा या ठिकाणी सगळे मोठ्या काळाकडे दिलेला आहे आणि त्या पुतळाच तयार नाही. तर भडकल गेट आहे, त्या भडकलच्या पुतळा त्या ठिकाणी होणार आहे आणि पुतळ्यामध्ये थोडी काही तर लोक धावून जातात, म्हणून त्याला लागतं असं